सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर आपण पोहोचलोय आता तारकर्लीला आणि दुपारची भूक भागवण्यासाठी समोर आहे आपणच बनवलेले पुलाव. तर मंडळी, आपण आहोत कोकण टूरवर. या टूरचं हे आपलं शेवटचं ठिकाण असणार आहे. सो पूजा करून आपण निघालोय बीचकडे. इथे बीचच्या समोरच सुंदर सुंदर अशी नारळाची झाडं लावलेली आहेत आणि त्यामध्ये कॉटेजेस आहेत जिथे तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर राहण्याचा आनंद लुटू शकता. हा आहे तारकर्ली मधील एक सुंदर आणि स्वच्छ असा समुद्र किनारा. इथे पाण्यात डुंबण्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता, तसेच किल्ले बनवण्याचा आणि शंख शिंपले जमा करण्याचा आनंद घेऊ शकता. इथेच स्कुबा डायव्हिंग करण्याचा आनंदही तुम्ही लुटू शकता. तारकर्ली बीच आपल्या लिस्ट मधील शेवटचं ठिकाण नव्हतं, परंतु टाइमाअभावी आपल्याला इथेच आपली टूर संपवावी लागत आहे. संध्याकाळी इथूनच परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी समुद्रात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटणार आहोत. तर मंडळी, आत्ता आपण आहोत बीचवर. खूपच विस्तीर्ण असा बीच आहे. आहोटीला अगोदरच सुरुवात झाली आहे. या बीचवर फारशी गर्दी नसते. जी गर्दी आहे ती विकेंडमुळे आहे. इतर दिवशी पूर्ण बीच पूर्ण मोकळा असतो. इथे बीचवरती खाण्यापिण्याचे पर्याय खूपच कमी आहेत, पण थोडं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला उत्तम जेवण, उत्तम नाश्ता वगैरे मिळू शकतो. हा बीच अगदी स्वच्छ आहे. पाणीही सुंदर आणि स्वच्छ आहे. फक्त पाण्यामध्ये चालताना एक काळजी घ्या की शंख पायाखाली येणार नाही. एक टोकदार शंख पायाखाली आल्यामुळे माझ्या पायाला जबर जखम झाली होती. तसले टोकदार शंख इथे भरपूर मिळतील. सो असले शंख पायाखाली येणार नाही याची जरूर काळजी घ्या. हे आपलं शेवटचं ठिकाण नक्कीच नव्हतं. वेळेअभावी आपल्याला या टूरला इथेच बाय बाय म्हणावं लागत आहे. मंडळी, जर कोकणात फिरायला यायचं असेल तर निदान 7 ते 8 दिवसांचा कालावधी काढून या. ही समुद्राची काही दृश्य आहेत, त्यांचा आनंद लुटा. या ठिकाणी आणखीन खूप मजा मस्ती केली, पण स्टोरेज अभावी त्याचा व्हिडिओ करता आला नाही. खूप अनावश्यक असे व्हिडिओ केल्यामुळे स्टोरेजचं नियोजन करता आलं नाही. आपली गँग तिकडे पाण्यामध्ये मजा मस्ती करते, सो आपणही निघालोय तिकडेच. तर मंडळी, कोकण टूर सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या इतरही व्हिडिओजना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तर पाहत रहा आपल्या बिंदास जगण्याची कला या यूट्यूब चॅनलला. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.